to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink cause I think I'm going all in. Get me a shrink who can catch me when I'm falling. Cover up my scars, flip the handlebars, crashing in my car, wake up in a bar. I'll be a superstar, just on my avatar. This world is so bizarre, empty out the reservoir. Yeah, I'm taking 6 shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place. Don't know how to stop when I'm feeling this way. So I'm taking 6 shots till I'm feeling okay. I think I'm going crazy, don't think I'll get home safe. So I'm taking 6 shots all straight to the face. I'm taking 6 shots all... मी प्रणित पाटील तुमचा स्वागत करीत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहेत माहुलीगड येथे भेट देण्यासाठी. तर माहुलीगडला जाऊ, आधी इथून थेट पिंपळनेर येथे जाऊ. यश भोईर याला रिसीव करू, तिथून यश भोईरला पिकअप करून मग तिथून वाशिराला थांबू. मग तिथे आपल्याला हरेश आणि जगदीश भेटतील. मग तिथून आपली पुढची वाट धरू आणि थेट माहुलीगडावर पोचू. माहुलीगडाच्या पायथ्याशी पोचून तुम्हाला भेट देतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बाईक व्लॉग पण असणार आहे, कारण की मोटो व्लॉग सेटअप मी आता लावलेला आहे. तर चला मोटो व्लॉग सेटअपसोबत जोडू. तर नमस्कार मित्रांनो, इथून आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आता इथून थेट जाणार आपण पेट्रोल पंपवर. आधी पेट्रोल पंपवरून पेट्रोल टाकू आणि गाडीत हवा भरू. त्याच्यानंतर यश भोईरला पिकअप करू पिंपळनेर येथून. तर निघायच्या आधी थोडा पाऊस पडायचा सुरू झाला, तर मी पटकन रेनकोट घातला. रेनकोटचा पूर्ण सेट घेतला नाही, कारण त्याचं वजन एवढं आहे की ट्रेकमध्ये पाण्याचं वजन, डब्याचं वजन आणि याच्यात खूप अशी अडचण होते चढताना. ट्रेक असतो आमचा 3 ते 4 तासाचा. त्याच्यात पण आपण जर 3-4 किलो वजन घेऊन जाऊ तर वरती कांद्यांची वाट लागते. तर ट्रेकला खूप प्रॉब्लेम होते. आणि हे आहे माहुलीगडचा कसा वेदर आहे ते, कारण पावसात स्टार्टिंगला जो माहुलीगडचा वेदर असतो ना मित्रांनो, खूप छान असतो. तर आता पेट्रोल टाकू. आता आपण पोचणार आहे ते नाशिक हायवेला, मुंबई नाशिक हायवे. नाशिक हायवेला पेट्रोल टाकून मग त्याच्यानंतर राजनवली बायपासला यश भोईरला आपण पिकअप करूया. तर आता आहे आपण बायपासला. पाऊस तर पडत आहे. इथून पिपलघरवरून यशला पिकअप करू आणि निघू थेट वाशिरा इथे पेट्रोल पंपवर थांबू. तिथे हरेश आणि जगदीश भेटतील. तर पुढच्या महिन्यात 2 ते 3 तारखेला 2 आणि 3 तारखेला हरिश्चंद्रगडचा प्लॅन आहे. आता हरिश्चंद्रगडला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की आम्ही येऊ, पण कसं असतं आहे ना, आमचे 4 जण असतात फिक्स. आता आम्ही यश, हरेश आणि अमर आणि मी 4 जण आम्ही फिक्स होतो. पण अमर आता सध्या गावी आहे, त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे, तर त्याच्यात तो थोडा बिझी आहे. तर आता आम्ही आहे तिथे तिघे. आणि जगदीशला घेतला आहे. जगदीश पण मागे लागलेला की मला पण न्या. गेल्या टायमाला कलसूबाईला पण तो मागे लागलेला, पण काहीतरी गाडीचा इश्यू झाला की काहीतरी झाला, तर जगदीशला न्यायला भेटला नाही. तर आता जगदीशला पण आम्ही चालवलेला आहे. आणि जगदीशला माहिती नव्हतं की माहुलीगडचा प्लॅन आहे म्हणून. त्याला मी आताशी 6ला फोन केला आहे आणि सांगितलं आहे की आपल्याला आता जायचं आहे किल्ल्यावर. तो एकदाही काय विचारला नाही, डायरेक्ट बोलला की चालेल चला. अशी पोरं पाहिजे ज्यांना मनात इच्छा आणि थोडीशी आवड असेल ट्रेकिंगची. तर आता पिंपळघरला पोचलेलो आहे आपण. इथून यशला कॉल करायला लागेल बहुतेक, कारण की यश घरीच बसून असेल पावसाच्या भीतीत.
असं वाटते की यशचाच कॉल आलेला आहे. हॅलो. तर यशला आपण पिकअप केलेलं आहे. यशला पिकअप करून आता वाशेऱ्याला पेट्रोल पंप जवळ थांबू हायवेला. मग तिथे आपल्याला भेटतील ते यश आणि जगदीश. मग तिथून निघू थेट माहुलीच्या पायथ्याजवळ. तर मित्रांनो प्लॅनमध्ये झालेला आहे चेंज थोडा. हरेशची गाडी चालू होत नाही. त्याला पण समजायला पाहिजे की आपल्याला जर उद्या सकाळी जायचं आहे तर रात्री गाडी चालू करून बघावी. हवा पेट्रोल सगळं चेक करून ठेवायचं. त्याची गाडीच चालू नाही होत आहे. तर हरेश आणि जगदीश नाही येणार आहे ट्रेकला. तर आता आम्ही दोघेच चाललो आहे, मी आणि यश. तर आम्ही दोघेच ट्रेक पूर्ण करू. तर अशा बऱ्याच अशा ट्रेक आहेत आणि प्लॅन आहेत ज्याच्यामध्ये अडचणी येतात. अशीच अडचण आज पण आली. हरेशची गाडी चालू नाही झाली. तर त्याला नाही म्हणून तरी पण प्लॅन कॅन्सल करावा लागला. आणि आता आम्हाला दोघांनाच हा प्लॅन कंटिन्यू करायला लागेल. तर मित्रांनो आसनगाव इथे पोहोचलेलो आहे, जिथे मानस मंदिराची कमानी लागलेली आहे. तर मानस मंदिर रोड पकडून सरळ मानस मंदिराच्या रोडच्या पुढे आहे ते माहुली गाव. तर आता इथून रस्ता थोडा कच्चा आहे. तर पाहूया रस्ता किती थोडं रस्त्याचं काम झालेलं आहे. इथे मातीने चिकट रस्त्यांची कामं सुरू आहेत. तर मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही पूर्ण धुका झालेला आहे. प्रत्येक वेळेस 3 ते 4 वेळा माहुलीगडला आलो आहे. जेव्हा आलो आहे तेव्हा माहुलीगड अर्धा ते पाऊण धुक्यातच असतो. एनी टाईम तिथे धुकाच असतो. आता तर काहीच दिसत नाही. मला तरी वाटते 90% माहुलीगड हा धुक्यातच आहे. आणि माहुलीगडाला जायचा जो रस्ता आहे तो बापो ॲडव्हेंचर. चला. तर मित्रांनो माहुलीगडला यायचा प्लॅन आमचा होता आणि माहुलीगडच्या रस्त्याचं चालू आहे काम. मानस मंदिरपर्यंत काम चालू आहे आणि रस्ता एवढा भारी आहे ना की ऑफ रोडवाल्यानं 1 नंबर रोड बनलेला आहे. अशी ऑफ रोडिंग दुसरी कुठं भेटली नसते आम्हाला. आम्ही पूर्ण ट्राय करू ही ऑफ रोडिंगची मजा घ्यायची. तर यशला चालत पाठवलेलं आहे पुढे आणि मी गाडी घेऊन आलेलो आहे ऑफ रोडिंग करत. ऑफ रोडिंग पण अशी नाही, गाडी वाकडी गाडी काढत आणले. आता जरा चांगला रस्ता आहे असं वाटते मला. किती चांगला आहे ते आता समजेलच. थोडी गाडी धुवावी लागेल नाहीतर गाडी वाकडी आणि पोचलेलो आहे माहुली किल्ला प्रवेशद्वार.
जायचं की. तर मित्रांनो, आज हरेश आणि जगदीश नाही आले. आम्ही आता ट्रेकची सुरुवात केलेली आहे माऊली गडाच्या पायथ्याशी. तर आज दोघेच आहेत आम्ही. आज दुकान वगैरे काही चालू नव्हते. आम्ही सकाळी चालू लवकर. आणि काही दिवसापूर्वी इथं एक ॲक्सिडेंट झालेला. तर कोणता तरी एक ट्रेकर पाय सरून पडलेला एका दरीत. तर आम्हाला इथल्या माणसांनी सांगितलं की पाणी पडणार आहे, तर लवकर जाऊन या. तर आम्ही लवकरात लवकर जाऊन यायचा प्रयत्न करू. आणि आज आम्ही दोघेच आहेत, यश आणि मी. वाट बनवलेली आहे मस्त दगडांची. तर 3 ते 3.5 तासाचा ट्रेक होणार आहे माऊलीगडाचा. तर ही आहे वाट, डोंगर वाट किल्ल्याकडे जाताना. तर किल्ल्याकडे जायची वाट एकदम सोपी आहे. पायथ्यापासून सरळ वाट बनवलेली आहे वर यायला. आणि तिथून प्रत्येक जागेवर बोर्ड लावलेले आहेत दिशा दाखवण्यासाठी. आणि मग थोडं पुढं आल्यावर हा ओढ्याचा ब्रिज आहे छोटासा, हा लागतो. आणि मग त्या ब्रिजला ओलांडून नंतर पुढे धबधब्याचा आणि माऊली किल्ल्याचा 2 रस्ते असे आहेत. तर अशाच प्रत्येक गडावर दिशा दाखवण्यासाठी छोटे छोटे बोर्ड लावलेले असतात. आणि माऊलीला बंधारे, तसेच जो ओढा वाहतो, धबधबा वाहतो, त्याच्यासाठी बंधारे बांधलेले आहेत. तर हा आहे मोठा बंधाऱ्याकडे जाण्याचा मार्ग. आणि हा आहे माऊलीगड चढण्याचा. तर माऊलीगडावर यायचं असेल तर सकाळी या, कारण की 3.5 ते 4 तासाचा ट्रेक आहे. तर तो ऊन असताना थोडाही नाही जमणार. आणि जास्त पाऊस असल्यावर माऊलीगडला नाही आलेला बरा आहे, कारण की जास्त पावसाच्या कारणामुळे पाणी खूप होतो इथे आणि वाट एकदम घसरट होते. तर जे इन्स्ट्रक्शन आपल्याला किल्ल्याच्या जवळ राहणारे माणसं देतील त्यांचं पालन करा. कारण 4 वर्षापूर्वी इथे जे धबधब्यावर मजा करायला लोक आलेले, त्याच्यातून एकाचा ॲक्सिडेंट होऊन जागेवर डेथ झालेली. तर माऊलीच्या लोकांचं आणि गावात राहणाऱ्या लोकांचं आणि माऊलीगडाचे संवर्धन जे करणारे इथे कामाला आहेत, त्यांनी दिलेले रेस्ट्रिक्शन पाळा. तर चला आपले ट्रेक अशीच चालू ठेवू. तर 15 ते 20 मिनिटाच्या ट्रेकनंतर पहिला डोंगर पार केलेला आहे. असेच अजून 2 डोंगर लागतील. त्याच्यानंतर जो दगडांचा भाग आहे त्या दगडांच्या भागाजवळ पोहोचू. आणि पहिला डोंगर वर चढून हा आहे मागे माऊलीगड, जो आता सध्या धुक्यात आहे. पहिला डोंगर चढून नाश्ता वगैरे करायला जागा येते वरती.
तर आम्ही इथे थोडं थांबलेलं आहेत, पाणी वगैरे पिऊ, बिस्किट खाऊ आणि मग थोडं जास्त नाही, फक्त 5 मिनटं बसू आणि निघू इथून. आणि इथून जो व्ह्यू आहे ना माऊलीचा, जो पायथ्याशी माऊली गाव आहे तो जास्त काय दिसणार नाही, झाडपान आहेत. हा आहे खाली, तो तिकडे आहे माऊली गाव, तो तिकडं मानस मंदिरचा एरिया, आणि तो आहे तो तिथे हायवे जिथे जास्त बिल्डिंग वगैरे दिसतात. तर माऊलीगडची ट्रेकिंग खूप कठीण तर नाही पण थकवणारी आहे. घाम वगैरे खूप थकवा लागतो. तर सकाळच्या टायमाला चढायची सुरुवात केली ना की एकदम थोडा इझी पडतो, एकदम तर नाही. तर होईल तेवढं लवकर यायचा प्रयत्न करा, 6 वाजेपर्यंत, 6:30 वाजेपर्यंत खूप मदत होईल. तर चला थोडा पाणी घेऊन विश्रांती 5 मिनटं आणि मग परत सुरुवात करू. तर मित्रांनो 5 मिनटाची विश्रांती घेऊन आम्ही निघालो तिथून. आणि पुढे येऊन आम्हाला जे किडे आहेत ना, किडे ते त्रास द्यायला लागल्यात, सारखे कानाजवळ परपडतात. यशने काढलं रुमाल, दे धक्का, डायरेक्ट 6 चौकार मारायला. आणि हा आहे आजचा वेदर माऊलीगडचा, 19 तारीख आजची. तर चला अशीच ट्रेक आपली चालू ठेवू. तर माऊलीगडवर चढताना हा जो टप्पा आहे ना दुसऱ्या डोंगराचा, तो एकदम उभाच आहे. तर इथे खूप थकवा होतो. तर काळजीपूर्वक चढा आणि ध्यान ठेवा, पाय नाही सरता. जर पाय सरकला तर इजा होऊ शकतात. थोडी वाकडी वाट चाला, जेणेकरून थकवा कमी लागेल आणि पाय सरकणार नाही. तर अशाच पद्धतीने अर्धा डोंगर चढत आलो आहे, अजून अर्धा बाकी आहे. चला हळूहळू चढूया. करताना माऊली ट्रेक करताना आम्हाला मोठ्या दिसलेला आहे, खूप मस्त आहे, मोठ्या एकदम काळा काळा. तर आता पावसाळ्याचा सीझन झालेला आहे आणि मोठे खूप अशा प्रमाणात असणार आहेत. तर असू द्या, आता वाटेला खूप मोठे भेटतील. आणि आमचे 2 मोठे आले नाही, हरेश आणि जगदीश. ते मोठ्यांचे आता दिवस खराब जाईल घरात बसून. हा यश वाट चढतो, एकदम उभी आहे डोंगर वाट. आपण इथून साईडवरून जाणार आहे एकदम आरामात, काहीच घाई नाही, रिस्क घेऊन फायदा नाही आहे.
एकदम आरामात जाऊ. कंचा कंचा हा चल चल ना. हे कोई रस्ता नाही मग त्यांच्या होती मी जेलतो गेल्याला त्यांच्या. हां तर खूप उभे वाटा आहेत. हे थोडा आराम करूया. तर आहे मागे उभी वाट आहे. पाण्याचा ओला आहे तो. तर आता इकडून फिरून जावं लागेल. हा हे जेव्हा आपण भात पेरतो ना त्या जागेवर हा कीटक दिसतो आपल्याला. लाल कलरचा लेदर टाईप असतो. हातात घेतल्यावर एकदम मऊ मऊ लागतो. त्याचं नाव काय, त्याचा काय काम असतो ते नाही माहीत, पण खूप सुंदर असतो तो. तर आम्ही माहुलगडाची वाट शोधत शोधत थोडे शॉर्टकट थोडे लॉंग कट चाललेलो आहेत. तर मज्जा तर खूप येते. मज्जाच मज्जा आहे. नुसती मज्जाच मज्जा. जेवढा थकवा तेवढी मज्जा, आणि जेवढे वाकडे तिकडे वाटा तेवढं अजून जास्त मजा. आणि आता जी वाट आहे ते दगडावर, आणि दगडाला क्लाइंब करायला लागतो. मी गेल्या टायमाला केलेला होता. आता यशही त्या वाटेचा पूर्णपणे एक्सपिरियन्स घेईल. तर चला यश चाललं आहे पुढे. त्याला माहीत नाही पुढे काय ते. अशी दगडांची वाट आहे ना. तर किल्ले ट्रेक तर डोंगरवाटा चढावा लागणारच. आणि डोंगरवाटा सिंपल तर नसतील, म्हणून मनाची आधीच तयारी करून चाला की वाट कठीण आहे आणि ती आपल्याला चालायची आहे. तर आता आम्हाला पाऊण तास व्हायला आलेला आहे. चला दमखम लावणारी वाट माहुलगड. तर मित्रांनो, पाऊण ते 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही 2 डोंगर चढून मस्त व्ह्यूचा आनंद घेत बसलेलो आहेत. तुम्ही पण घ्या व्ह्यूचा आनंद. तर तिसऱ्या टप्प्यावर, तिसऱ्या डोंगरावर चढतोय. वाट अशी आहे ना,
मध्येच झाडं आहेत, मध्येच उंच अशा आहेत, तरी काय टेन्शन नाही. आरामात ट्रेकिंग होईल जाईल. फक्त मनाची तयारी पाहिजे, मनाची तयारी आणि हिम्मत आणि थोडासा कॉन्फिडन्स, आणि मग ट्रेकिंग होऊन जाते. यश दमला तर यश पुढे जाऊन थोडा बसलेला आहे विश्रांती घेत. मी जातो त्याच्याजवळ आणि थोडा बसतो. तर मित्रांनो, 1.25 ते 1.5 तासाच्या ट्रेकनंतर ही झालेली अवस्था पाहू शकता. पूर्ण घामाघूम झालेला आहे, थकवा लागलेला आहे आणि अजून बराचसा ट्रेक बाकी आहे. अजून आम्ही त्या दगडांच्या वाटेपर्यंत पण नाही पोचलो. 15-20 मिनटं जातील. तर थोडं पाणी वगैरे पिऊन निघू आम्ही आता. तर चला, खूप दमवणारा ट्रेक आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे ते म्हणजे फायनल लास्ट डोंगर, आणि जिथून माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता. तर हा वरती आहे जिथं फायनल डोंगर आहे तिसरा, जो चढून पोचणार आहे ते दगडाच्या भागाकडे, जो दगडावरून एकदम बारीक वाट आहे. आणि ती दगडाची बारीक वाट क्रॉस करून मग तिकडे आहे तो मागे माझ्या माऊलीगड. तर खूप मस्त असा वेदर झालेला आहे आता, बघू शकता तुम्ही. तर चला, अशाच रीतीने आमचे 2 जोडीदार नाही येऊ शकले टेक्निकल इश्यूबद्दल. गाडी खराब झाली, गाडी चालूच नाही झाली त्यांची. तर आम्ही मग कंटिन्यू केला ट्रेक, मी आणि यशने. तर आता आम्ही लास्ट डोंगर चढणार आहे, आणि जो डोंगर चढून मग माहुली गडाच्या गणेश दरवाजाजवळ आम्ही पोचू. तर चला, ही पहा माहुली गडाची हिरवळ, हिरवी चादर ओढलेला माहुली गड. खूप उत्कृष्ट आणि अविस्मरणीय असा दृश्य आहे. तर असे ट्रेक सुरू ठेवू आणि तुम्हाला भेटतो पुढे, जो दगडांचा भाग आहे बारीक वाट तिथे. तर चला. जो दगडाचा भाग आहे त्याच्याकडे जाताना एकदम दगडाच्या लागूनच थोडी वाट आहे, ते आपल्याला दगडांनाच पकडून पार करावे लागेल. ही बा
तर असेच पुढेही आहे. तर चला आता पोचणार आहे ते लास्ट जो दगडांची वाट आहे, जिथपर्यंत गेल्या वेळेस अर्धा ट्रेक टाकून जायला लागला होता. तर जी माझ्या मागून वाट जाते ती माऊली गडाकडे जाण्याची, आणि हा जो एकेरी डोंगर आहे ना दगडाचा, तिथे फोटो वगैरे काढतात पोरं. यश तिथे गेले म्हणजे यशला पण फोटो काढायचे असतील, बॉडी बिल्डर आहे यश. तर चला इथे थोडे फोटो वगैरे काढू, मग त्याच्यानंतर मागूनच सरळ माऊली गडाची वाट पकडू. तर मित्रांनो फोटो आणि व्हिडिओ काढून आता पुढच्या वाटेला निघालेलो आहेत. आता इथून 5 मिनिटात थेट पोचतो गणेश दरवाजाजवळ. तर खूप थंड थंड असं वातावरण आहे, कारण की पूर्ण माऊली गडा धुक्याने भरलेला आहे. तर सगळीकडे धुकं आहे आणि वातावरण एकदम थंड आहे वरती, खूप छान वाटत आहे. पाहू शकता पूर्ण डोंगर धुक्याच्या मध्ये. तर ट्रेकला आल्यावर असा आनंद तेव्हाच होतो जेव्हा खूप थकून स्ट्रगल करून आपण वरती पोचतो किल्ल्यावर. तर आता 5 मिनिटावर आहे ते गणेश दरवाजा, आणि मग गणेश दरवाजातून चढून मग पोचवते माऊली गडाच्या वर. 20 मिनिटात आपण माऊली गडावर वरच्या भागास पोचू. आणि आता खूप आनंद होत आहे की जो अपूर्ण ट्रेक राहिलेला तो पूर्ण झालेला आहे, असा आतून मनाला आनंद होत आहे. सो तुमचे पण कुठले अपूर्ण राहिलेले ट्रेक किंवा प्लॅन असतील ते पूर्ण करा आणि मनसोक्त निसर्गाचा आनंद घ्या. आपला इतिहास जाणून घ्या. आपल्या इतिहासामध्ये कोणत्या राजांनी काय केलेलं आहे, आपल्या धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी किती मेहनत घेतलेली आहे, ते आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपण गड किल्ले फिरू, तिथली माहिती घेऊ, तिथल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य जाणून घेऊ, तिथे कोणती लढाई झालेली, कोणते हल्ले झालेले, आणि प्रत्येक गडाची अशी कुठली तरी स्टोरी आहे, इतिहास आहे प्रत्येक गडाचा आपला. तर होईल तेवढा प्रयत्न करा मित्रांनो. गड किल्ले ट्रेक करताना त्रास होतो, प्रत्येकाला त्रास होतो. असं नाही का एखादा माणूस फिट आहे आणि एखादा माणसाची तब्येत आहे, त्रास प्रत्येकाला होतो. पण जर मनात जो शिवरायांबद्दल आधीपासूनचा जी ओढ बोलतात ना, जी ओढ आहे ना गडकिल्ल्यांची, त्याच ओढीने गडकिल्ले सैर करायची ताकद येते. आणि आता आहे तो
दगडी भाग. यश गेलेला आहे वरती. चला आपणही जाऊ. तर पुढच्या महिन्यात मोस्टली ट्राय करणार आहे की मलंगडी ट्रेक करू. मलंगड किल्ला आम्हाला ट्रेक करायचा आहे. तर पाहू. एवढं जवळ आहे मलंगड किल्ला. तर पुढच्या महिन्यात मलंगडवर पण व्हिडिओ येईल. तर चला आता सध्या पोहोचती माऊली गड आपण पूर्ण करून घेऊ. थोडासा ट्रेक राहिले. अडीच ते पावणे 3 तासाच्या ट्रेकनंतर माऊली गडाचा बुरुज दिसलेला आहे. आणि इथूनच आता वर चढू. थोडासा राहिलेला आहे. बुरुज तर दिसतंय. आता गणेश दरवाजामधून प्रवेश घेऊ आणि बुरुजाच्या वर चढून मग डायरेक्ट वर गडावर जाऊ. तर पावणे 3 तास झाले असतील. पावणे 3 तासाचा ट्रेक झाला असेल. आता थोडं बरं वाटतंय. वर पूर्ण धुक्याने डोंगर भरलेला आहे, पाहू शकता. तर थंडावा आहे. जी उमस खाली होत होती चढताना ते इथे जरा कमी झालेली आहे. पूर्ण हातावर सगळ्यावर जो धुक्यातला दव असतो ना तो पूर्ण अंगावर बसत आहे, पाहू शकता. दिसेल का नाही माहीत नाही, पण अंगावर पूर्ण दव बसलेला आहे. ओलावा थोडा थंडावा लागते. तर चला फायनल गणेश दरवाजा चढू आणि गडावर पोचू. तर मित्रांनो, जिथून बुरुज दिसत होता तिथून त्याच्या डाव्या हाताने वर जायला वाट आहे. तर आम्ही त्याच वाटेतून चाललेलो आहेत. तर पाऊस सुरू झालेला आहे. तर आता मी सोबत आणलेला रेनकोट घालणार आहे, कारण की बॅगेमध्ये पॉवर बँक आहे आणि रिस्क घ्यायचा नाही. तर चला माऊली गडाच्या बुरुजाजवळ आणि दरवाजाजवळ आम्ही पोचलेलो आहेत. इथून आहे या पायऱ्या चढून दरवाजातून आत जायचं आहे. आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही जो ढगांचा आणि माऊली गडाचा जो व्ह्यू आहे. 3-3.5 तासाची ट्रेक करून जी ही थंडी हवा आणि जो हा नजारा आहे ना, तो थकवा, तो स्ट्रगल संपूर्ण क्लिअर होतो पूर्ण. तर चला याच्या पुढचा ट्रेक करू आणि माऊली गडाच्या वर जाऊ. मग माऊली गडाच्या वर जाऊन भंडारगड आणि पलसगड आहे. परत त्या किल्ल्याची वैशिष्ट्ये, माऊली गडाची वैशिष्ट्ये, त्याची माहिती थोडक्यात सांगेन. तेवढे जास्त याच्यात सांगायला जाणार नाही, पण थोडक्यात सांगेल ती पण पुरेशी असेल. जो त्याचा इतिहास आहे, त्याचे महत्त्व आहे किल्ल्याचे, आणि किल्ल्यावर काय काय झालेलं आहे, कुठले इन्सिडेंट झालेले आहेत. तर आमच्या मागे पाहू शकता तुम्ही चढत आहेत ते दोघे तिघे पुढे आहेत आणि त्यांचा ग्रुप इथे आहे मागे. तर पावणे 1 तासात तर आपण पुढे जाऊया माऊली गडावर. तर मित्रांनो, थोडे फोटो, थोडी मस्ती करून आता चढत आहेत. जी लोखंडाची पायरी आहे बुरुजावर. तर चला
पायरीवरून हळूहळू चालायला लागेल. पायरी आधीच हालते, तर थोडीशी भीती, थोडा कॉन्फिडन्स, आणि आपण वर पोचलो. तर तो आहे मागे बुरुजावरचा झेंडा, तिथेच जाणार आहे आपण आधी. तर फायनली माऊलीगड सैर झालेला आहे. माऊलीगडाच्या वर पोचलेलो आहेत. खूप दमखम लावणारा आणि मस्त वाटला हा ट्रेक करताना. माऊलीगड अखेर ट्रेक करून झाला फायनली, जो अपूर्ण राहिलेला. तर आता अशाच प्रकारे पुढे माऊलीगडाच्या वर जी किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ले देण्याची वेळ आलेली तेव्हा माऊलीगडाला एक किल्ल्याला 3 किल्ले सांगून देणाऱ्या किल्ल्यात 2 किल्ल्यांची घट केली होती. आणि अशाच रीतीने आपल्या स्वराज्यातले 2 कमी किल्ले हे औरंगजेबाच्या हाती जाण्यापासून वाचलेले. त्यानंतर परत शिवाजी महाराजांनी माऊली किल्ला लढाई करून आपल्या ताब्यात घेतला स्वराज्याच्या. आणि शिवाजी महाराजांच्या नंतर इंग्रजांनी माऊलीगडावर हल्ला करून किल्ला परत त्यांच्या ताब्यात घेतला होता. आणि नंतर राजाराम महाराजांनी परत त्यांच्या ताब्यातून स्वराज्यामध्ये समावेश केला होता माऊलीगडाचा. त्यानंतर इंग्रजांनी माऊलीगड त्यांच्या ताब्यात घेऊन माऊलीगडाची अवस्था तोडमोड केली होती. आणि आता माऊलीगडावर थोडे अवशेष बाकी आहेत, तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू. तर आता आम्ही माऊलीगडावर वर आलेलो आहेत. जिथं आपण माऊलीगड चढून वर येतो तिथून एक वाट जाते ती शंकराच्या पिंडीकडे महादेवांच्या, आणि उजव्या हातात जाते ती पलसगडाकडे, आणि डाव्या बाजूची वाट जाते ती भंडारगडकडे. तर आपण आधी जाणार आहे ते महादेवांच्या पिंडीजवळ पाया वगैरे पडू, दर्शन घेऊन थोडी विश्रांती करू. आम्ही येताना जोडीला सकाळी डब्बा घेऊन आलो होतो, त्यातून अर्धा डब्बा आम्ही इथे खाऊ, थोडे भाकर आणि थोडी भाजी. आणि माऊली किल्ल्यावर वर आल्यावर जे पहिल्या पाण्याचं टाकं लागते ते आपल्याला पाहू शकता तुम्ही. पाण्याची टाकी आहे जी सुमारे 12 बाय 18 ते 20ची आहे. खूप मोठी अशी टाकी आहे पाण्याची. तर पाणी एकाच जागेवर साचल्यामुळे थोडे पाणी घाण झालेलं आहे. तरी पण एवढ्या वर डोंगरावर पाणी म्हणजे एक चमत्कारच आहे. एवढं पाणी आपल्याला मिळतं इथे. तर आता इथून जाणार आहे. इथे बोर्ड लावलेले आहे छोटेसे,
शंभू दुर्गा प्रतिष्ठान हे मंदिराकडे जाण्याचं आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारच्या पाट्या लावलेल्या आहेत. तर इकडून जी वाट जाते ना ती मंदिराकडे जाण्याची आहे. तर आपण तिथंच चाललो आहे मंदिराकडे. मंदिराजवळ जाऊ, तिथे दर्शन घेऊ, तिथे थोडा बसू, आराम करू, थोडा डब्बा खाऊन घेऊ, कारण की भूक तर लागलेली आहे. 3.5 तासाची ट्रेक करून भूक लागणं साहजिक आहे. तर चला मंदिराकडे जाऊ. यश नियमितपणे जिम करतो, त्याची एक्सरसाइज चालू असते, तर तो फिट आहे एकदम. चला चला मंदिराकडे. तर आता मंदिरात दर्शन घेऊन पुढचा किल्ला सैर करू. माहुलीगड आधी दर्शन घेऊ शंकर भगवानांचे. यश हाउ द जोश, हाउ द जोश, जोश निघलेला आहे याचा. येस सर ना, कसं बोलतात ते बोलतात हाव तुझ्या. यस सर, नाही हाय सर. हाय हाय सर. हाय 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 होय होय. तर राजवाड्याची अवस्था काही अशा प्रकारे आहे, पाहू शकता. जे इंग्रजांनी मुघलांनी नष्ट केलेलं आहे. तर खूप खराब प्रवृत्ती होती त्यांची. मंदिर दिसो की इमारती दिसो नष्ट करण्याच्या मागे होते. पण ते आताच्या समाजाला समजत नाही आहे की आपण कुठल्या दिशेने चाललो आहे आणि कुठली दिशा भूल करतात. तर ठीक आहे, जाऊ दे, ज्याच्या मनावर. आपण तर आपली चांगली वाट पकडून ठेवायची. आणि आता आम्ही चाललो आहे ते महादेवांचे दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला तिथंच भेटू. माहुली गडावर चढून जे अवशेष पडलेले होते राजवाड्याचे ते पाहून आम्ही पुढं आता भंडारगडाकडे चाललेलो आहेत. तर माहुली किल्ला जेवढा खालून मोठा वाटतो, वर आल्यावर अजून मोठा होतो. कारण की जो एरिया आहे खूप मोठा एरिया आहे. वर चालून चालून पाय दुखतील, पण पूर्ण माहुली गडाचा एरिया फिरायला टाईम खूप लागेल. तर बघू, आता भंडारगडाकडे चाललेलो आहेत आम्ही. थंडी हवा, रिमझिम पाऊस आणि झाडाझुडपांची वाट असा कॉम्बिनेशन आहे. तर खूप छान वाटतो हा ट्रॅक. पाहू शकता तुम्ही, नुसते हिरवल झाडांच्या मधून रिमझिम पावसात. यश चल 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 लवकर, पटापट पोचला. चल
यशला गेलं मी 1 तासापासून सांगतो पोचलो. गेला 1 तास झाला, आम्ही चालतच आहे. तर मित्रांनो, हे जे खंडर अवस्थेत पडलेले जिथे रूम होते, आता आम्ही जात आहेत ते मंदिराकडे. आणि ही वाट जाते ते सभा मंडपाकडे. ते इथं पाटी लावलेली आहे. आणि इथून सरळच आहे ते महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि हे इथं मंदिर आहे माहुलेश्वर. तर चला इथे दर्शन घेऊन पुढे मंदिरात जाऊ. तर बघा, ही अवस्था आहे आपल्या गडकिल्ल्यांची, मंदिरांची माऊली गडवर. तर ही अवस्था झाली नसती जर मुघलांनी आणि इंग्रजांनी अतिक्रमण केले नसते. ही महादेवांची पिंडी आहे, ते माहुलेश्वर मंदिर आहे. आणि तर महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलो आहे बाहेरच्या बाजूस. मग बाहेर जाऊन तिथे थोडं जेवण करू, विश्रांती घेऊ आणि मग परतीच्या वाटेवर जाऊ खाली उतरायला. तर चला, फायनली माऊलीगड बघून झालेला आहे. राजवाडा, सभा मंडप, तसेच माहुलेश्वर मंदिर. तर खूप छान वाटला. आता चाललेलो आहे आम्ही बाहेरच्या बाजूस. माहुलेश्वर मंदिराकडून परत जाताना आम्हाला काही वास्तू दिसले इथे. तर हे आहे पुण्यराज सदन आहे. पडीत अवस्थेत आहे. खूप अशी नासाडी केलेली आहे मुघलांनी. एवढ्या चांगल्या वस्तू आणि इमारती तोडून परत मंदिरे उद्ध्वस्त केलेली होती. तर खरोखर अशी काय प्रवृत्ती असेल त्या लोकांची आणि काय त्यांच्या मनात विचार असतील. तर आपले महाराजांनी अशीच तलवार घेतली नाही हातात आणि एवढे लढले ते आपल्याच भल्यासाठी. तर अशाच पूर्ण किल्ल्यांवर फिरायचं आहे आपल्याला आणि पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा आहे. असाच माहुलीगड पूर्ण फिरायचं बोललं तर अशा अनेक पॉईंट आहेत जे आपल्याला रस्त्यातच भेटून जातील. आणि ते ओपनली याच्यात काहीतरी स्तंभ आहेत. ते काय ते इथे बोर्ड तर नाही लावलेला पण असे स्तंभ आहेत जिथे तिथे काही ठिकाणावर.
तर मित्रांनो, जेवण करून थोडी वेळ विश्रांती करून आता आम्ही चाललोय खाली. तर आता 2 वाजलेले आहेत. तर इथून खाली जायला 2 ते 2.5 तास लागतील. मग तिथून डायरेक्ट घरी शहापूर मार्गे मारायला लागेल. कारण की जो मानस मंदिर रोड आहे त्या रोडने तुम्ही बघितलं असाल कसा चिखल झालेला आहे. तर आता शहापूर मार्गे जाणार आहे आम्ही. तर जरा लवकरच उतरायला लागेल. तर चला हळूहळू उतरूया. तर मित्रांनो, दुधाचा भाग आणि जो दगडांचा भाग होता तो तर उतरलेला आहे. अजून 1-1.5 तासाचा उतरायचा बाकी आहे. तर गड चढण्यापेक्षा उतरण्याचा टाईम खूप कमी असतो. म्हणजे आपल्याला चढायला टाईम लागतो आणि उतरायला लवकर उतरतो आपण. तर आमचा पण लवकरच होईल. 2:10 आम्ही स्टार्ट केलेला. तर आता बघूया किती वाजता खाली पोचतो ते. मला तरी असं वाटतं की 2 ते 2.25 तास लागले पाहिजे खाली उतरायला. कारण ट्रेकवरून खाली उतरताना ना डोंगरावरून नाही आपल्याला जास्त थकवा लागत नाही, आपले पाय जास्त दुखत. तो जो ट्रेकचा खाली उतरायचा जो कालावधी असतो ना तो कमी होऊन जातो आणि एकदम फास्टली आपण उतरून जातो. तर बघूया किती तासात आपण माहुली उतरून जातो. तर चला असेच उतरत आहोत. तर मित्रांनो, खाली उतरायचा स्टार्ट केलेला 2:10 आणि आता आम्ही खाली पोचलेलो आहेत ते 3:10 झालेले आहेत. तर 1 तासात माहुली गडावरून खाली उतरलेलो आहे. तर चढण्यासाठी आम्हाला 3.5 तास लागले तब्बल आणि खाली उतरण्यासाठी फक्त 1 तास लागलेला आहे. तर खूप चांगला वाटला की 1 तासातच आम्ही माहुली गडावरून खाली आलो. तर चला आता इथून थोडी गाडी धुवू आणि मग शहापूर मार्गे निघू. कारण जो माहुलीचा रस्ता आहे हायवेला जायला एकदम खराब आहे. रस्त्याचं काम चालू आहे. स्टार्टिंगला तुम्ही पाहिला की पूर्ण माती फसली होती गाडीच्या ह्याच्यात. तर आता शहापूर मार्गे मारो आणि मग घरी जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे ते माहुली गडाच्या पार्किंगपाशी. तर इथेच गाडी आहे आपली उभी. आता इथूनच आम्ही जाऊ शहापूर मार्गे. गाडी आधी धुवू आणि मग डायरेक्ट घरी निघू. तर चला हा व्लॉग इथेच संपतो.